वर्गांचं आपण सहर्ष स्वागत करूया आणि जे प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहता MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सोबत जोडले गेलेत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया मार्चकडे. सेकंड राऊंडची पहिली मॅच एकीकडे तुम्ही पाहताय जय भवानी अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहित 11 बुतिवली या दोन टीम दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच. टायमर सेट केला जाईल. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल त्याच वेळी मात्र तुम्हाला टाइम देखील सांगितलं जाईल आणि मग तिथून ते 25 मिनिटं तुमचे काउंट केले जातील. परंतु 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं म्हणजे 4 ओव्हर तिथून कंप्लीट करायचं आहेत. त्या झाल्या नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तो 30 या सर्कलच्या आतमध्ये असेल. ते नियमावली आता मात्र इथून अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. मैदानाच्या आतमध्ये असलेला तो विद्युत पोल आणि ती विद्युत वायर तिला जर का बॉल लागला तर मात्र तो अगदी प्लेएबल असेल. ओ पहिला बॉल अक्षयसाठी ऑन साइडला. अक्षयच्या पाठ मधून गणेश कोंडेचा आगमन केलंय षटकारानं. मागच्या मॅच मध्ये अक्षय गावडेनं 12 बॉल मध्ये 40 जाबा बनवल्या होत्या. ती मॅच तिथे सोडली होती आणि ती मॅच आता इथून मात्र पुन्हा एकदा स्टार्ट करतोय. पहिल्याच बॉल वरती अगदी जणू काय डगआउट मधनं सेट होऊनच आलाय. इतका सराव करून आलाय की मात्र पहिल्याच बॉल वरती गणेश कोंडेच्या विरोधामध्ये तो षटकार पाहायला मिळतोय. 6 धाब्यानं अकाउंट ओपन केलाय टीमचा आणि स्वतःचा. पुन्हा एकदा वेगानं बाट फिरवली परंतु इथे अगदी आपण पाहताय फलंदाज OUT अक्षय गावडे आउट. करायला आणि अगदी सेकंडच बॉल वरती अगदी पाहताय बॉल पडल्यानंतर बरोबर खालीच राहिला आणि मात्र सरळ एस्टांवरती धडकला. ते आपण पाहताय गणेश कोंडेनं त्याला मात्र परतवलाय. चांगली मॅच. गणेश कोंडे रोहित 11 बुतुले टीम कडनं बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक घेऊन सज्ज झालेत. या स्पर्धेतील मेडन षटक टाकण्याचा बहुमान पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान याच गोलंदाजानं मिळवला. तेच गणेश कोंडे गोलंदाजी मार्क वरती आहेत. विकेट आली अक्षयची. हो यावेळी फुल लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना अगदी आपण पाहताय वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉल निघाला. तिथून मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आहे आणि या सिंगलने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 7 वरती. 7 धावा धावफलकावरती प्रवीण आले होते 3ऱ्या क्रमांकावरती आणि त्यांच्या बॅटमधून ती सिंगल आली. आता जयेश ऑन साइकेट ते नॉट साइकेंड वरती होते. गणेश कोंडे पुन्हा एकदा रेडी झालेत. हो यावेळी हलक्या हाताने कट केला आहे. थर्ड इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं परंतु बरोबर अगदी पाहायला गेलं तर शॉट बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर पाठीमागे जात असताना कॅच कॅरी केली. दुसरा आद्रा मिळतोय जय भवानी अर्बन टीमला. फलंदाज जयेश आउट. चला बॅट्समन पाठवा लगेच. वेळ जास्त घेऊ नका. बॅक टू बॅक विकेट्स येताना आपल्याला इथून पाहायला मिळतात. जयेश देखील बाद झालाय. स्ट्राईक वरती आला. हलक्या हाताने कट करायचं होतं. अगदी इनफिल्डच्या वरून खेळलं असतं तर मात्र चौकार पाहायला मिळाला असता परंतु बरोबर शॉट बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदलं आणि तिथून मात्र ती कॅच कॅरी झाली. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहताय विराज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतील परंतु आता गणेश कोंडे यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. आणखीन एक विकेट जर का आली तर रुपेश कोंडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इतका चांगला कमबॅक
आपल्याला गणेश कोंडे यांचा पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग, कमालीची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी बरोबर युटर्नच दिलाय. तो षटकार आल्यानंतर असं वाटलं मोठं षटक आता इथून पाहायला मिळेल. अक्षय आता मात्र आक्रमक झाला, मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु अक्षयची विकेट आली आणि त्याच्यानंतर मात्र आता जयची देखील विकेट पाहायला मिळते. 4 बॉल झाले, 7 धावा आल्यात, 2 विकेट्स आल्यात. सातत्यानं तोच त्रास अगदी आपण पाहताय त्या रनअपमध्ये व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित रनअप चुकतोय, मग अशा वेळी मात्र थांबलेलंच योग्य आणि मात्र तो थांबण्याचा निर्णय. हो, यावेळी अगदी आपण पाहता व्हाईट बॉलच पाहायला मिळतोय. जास्त बाहेर निघाला. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 4 साठी दाखल झाले आणि त्यांच्यासाठी एक वेगळा अँगल क्रिएट करत असताना बरोबर व्हाईट लाईनच्या बाहेरच टाकला आणि तिथून पंचांनी देखील तो व्हाईट बॉल घोषित केला. धावा फलकावरती आला त्या 8. चांगला बॉल, आणखीन एक आउटसाइड डी ऑफ सम. तो प्रयत्न चांगला राहिलाय गोलंदाज गणेश कोंडे यांचा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा. त्याच्यामध्ये रिझल्ट देखील आपण पाहताय डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतात. तो अगदी प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केली जाते. पंचांनी ते व्हाईट बॉल, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. व्हाईट खऱ्या अर्थानं बचाव करण्यासाठी ही जोर का साफील आपण पाहताय या ठिकाणी रोहित 11 बुतिवली टीमचे. असे बऱ्याचदा आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. एखादा व्हाईट बॉल बचाव करण्यासाठी मात्र ती कॅप्टनची आणि त्यानंतर गोलंदाज यष्टीरक्षकांची खऱ्या अर्थानं ती स्ट्रॅटर्जीच राहिली आहे की मात्र जोर का साफील करायची. मग अगदी ऑफिशियल देखील थोडेसे संभ्रमात पडतात, परंतु ते ऑफिशियल आमचे अगदी तटस्थ आहेत. आणखीन एक व्हाईट बॉल, बॅक टू बॅक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. रायटी फलंदाजांच्या विरोधामध्ये तो अगदी योग्य अँगल पाहायला मिळाला. त्यांच्या विरोधामध्ये ते चांगले बॉल पाहायला मिळाले, परंतु जसे लेफ्टी बॅटर समोर स्ट्रायकिंग एंडवरती आले तिथून मात्र ती व्हेरिएशन बिघडले. हो, इथून अगदी आपण पाहताय लॉप करायचं होतं, फटका मिस टायमिंग. आणखीन एक विकेट आणि आता 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल रुपेश कोंडे यांच्याकडून. रुपेशजी कोंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल गणेश कोंडे यांच्यासाठी. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर जय बाबांनी अर्बन टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 3 बाद 10. आता पण अडचणीमध्ये सापडली आहे, संकटामध्ये सापडली आहे, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत, महत्त्वपूर्ण धक्के. अक्षय बाद झालाय, जयेश देखील बाद झाला आणि आता मात्र लेफ्टी बॅटर आपण पाहतोय युवराज देखील बाद झालेत. त्याच्यामुळे आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आणखीन एक लेफ्टी बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. रोशनला थोडासा पाठीमागे ठेवला अगदी मिडल ऑर्डरमध्ये. माहिती आहे विकेट्स लवकर आल्यात, गणेश कोंडे चांगली बॉलिंग करतात, अशा वेळी मात्र त्याला पाठीमागे ठेवलं. युवराजला प्रमोट केलं बॅटिंगसाठी, परंतु युवराजला प्रमोट केल्यानंतर युवराजनं ते करून दाखवणं गरजेचं होतं. त्याला संधी मिळाली होती, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु तो देखील इथून मात्र बाद झाला. आणि आता फायनली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता 5व्या क्रमांकावरती रोशन बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. प्रवीण ऑन स्ट्राईक आहे. 1 बॉलमध्ये 1 धाव वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. गणेश कोंडेची बॉलिंग आज जबरदस्त राहिली आहे. आता शंकर कोंडे आलेत सेकंड ओव्हरमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले समाप्त झाला. हो, चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहतो बाहेर निघालाय. ती अचूकता खऱ्या अर्थानं या दोनही गोलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन पहा खऱ्या अर्थानं शंकर कोंडे यांची. पडल्यानंतर बॉल बरोबर आतमध्ये येतो. प्रवीण ऑन स्ट्राईक. हो, इथे फटका मिस टायमिंग होता, परंतु अगदी यष्टीरक्षकापासून थोडासा दूरच राहिला. बॉलला त्यांनी मात्र कॅरी केलाय. धाव कोणतीही मिळणार नाहीये, इथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. भरपूर चांगली मॅच. एकीकडे तुम्ही पाहता जय बाबांनी अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहित 11 बुतिवली या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. या वर्षाच्या हंगामामध्ये एक रजनी स्पर्धेमध्ये रनअप राहिली आहे जय बाबांनी अर्बन टीम. नाईटच्या स्पर्धेमध्ये बाकरीपाड्याच्या मैदानावरती आपण पाहता आणि त्यानंतर मात्र अगदी आमदार चषकामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते. प्रवीणचा हा फटका सरळ चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, ठोकलाय षटकार.
त्या ठिकाणी शोधण्याचं काम चालू आहे. चला दुसरा बॉल घ्या सर, बॉल घ्या. ओ फटका ऑन साईडला खेळला, अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला लॉंग ऑन मध्ये. फिल्डर आहेत, एकच धावेतून पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय जबाबाने अर्बन टीमकडनं, प्रवीणकडनं सध्याच्या घडीला आपण पाहताय. कारण की एक मोठा फटका आल्यानंतर मात्र ती लगेच सिंगल मिळवली आणि आता मात्र नॉर्थ साईड एंडवरती आलेत. हे कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आता खेळत असताना एक चांगली टोटल धावफलकावरती जमा करायची आहे, जेणेकरून त्या टोटलला आम्ही फाईट करू. इतक्या धावफलकावरती बनवायचे, त्यासाठी मात्र त्याचे प्रयत्न आता इथून कमालीचे राहिलेत. एक षटकाराला सिंगल मिळवली, धावसंख्या 17 वरती. सेकंडवर अगदी आपण पाहताय प्रोग्रेसमध्ये आहे. हो, ऑन साईडला रोशन इथून मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाही आहे आणि इथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. रोशन लेफ्टी बॅटर, तो देखील हार्ड हिटर आहे, परंतु त्याच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल आला नाही आहे. डॉट बॉल शेवटचा बॉल असेल या षटकातील. हो, इथून देखील आपण पाहता लेट खेळलेत आणि बॉल थेट एसटी रक्षकाकडे पोहोचला. रोल नाही केले बॅट अगोदर अंदाज होती गोली बाहेर गेला. आयुष्य मला अर्ध त्यांना बॅट गेली दादा. हरीश कदम, महेंद्रशेठ थोरवे साहेबांचे कट्टर समर्थक यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ पिकअप शॉट लॉंग लेगला, बॉल सीमा पार, प्रवीणच्या बॅट मधून चौकार. धाव फलकावरती या चौकारानंतर चांगले बॅटिंग प्रवीण मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना अगदी आपण पाहताय. ज्या ज्या वेळी स्ट्राईक वरती येतात त्या त्यावेळी मात्र मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून. हो, यावेळी चांगला बॉल, पहिला बॉल अगदी आपण पाहता अखूट टप्प्याचा होता, ऑन साईडला होता, त्याच्यावरती मात्र तो पुलचा फटका बरोबर पीक केलं होतं आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर अगदी आपण पाहता थोडासा दूर ठेवला आणि तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. धावसंख्या 21, तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज प्रणीत गोलंदाजी मार्कवरती 2 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात प्रणीतनं. हो, इथे फटका ऑन साईडला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय, फिल्डर कडे चुकी झाली आहे. बॉल वाईडिश लॉंग ऑन, सीमा पार, नशिबाचा चौकार. चुकी झाली आहे फिल्डर कडून, असं वाटलं होतं सहजरित्या बॉलला ते कॅरी करतील, परंतु बॉल अगदी आपण पाहताय त्यांच्या दोनही पायांच्या मधून निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चुकी झाली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. 4 धावा 25. हो, इथे देखील आपण पाहताय फटका चांगला केलाय, वेकंड एरिया शोधल्या, गॅप मध्ये बॉल ढकललाय, फिल्डर त्या ठिकाणी वेगाने आलेत, बॉल आता तो निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथून कंप्लीट झालाय. अगदी आपण पाहता आउटफील्ड मध्ये बॉल अगदी त्याची गती थोडीशी कमी झाली, परंतु कौतुक करूया डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत त्यांचे, कारण की बरोबर डीप स्क्वेअर लेग मधून अगदी आपण पाहताय डीप फाईन लेग पर्यंत धावत गेले, बॉलला अडवलं
आणि तिथून मात्र टीमसाठी त्या धाबा बचाव करत असताना 2 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. 4 बॉल झालेत. ओ फटका चांगला आहे, बॉल सरळ चाललाय, मिड विकेट सीमा पार, प्रवीणच्या बाट मधून आला हा मच निडेड षटकार. एक सारखीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये जय भवानी अर्बन टीम साठी आणि डीजे मास्टरचं कौतुक यासाठी की मात्र अगदी परफेक्ट सॉन्ग कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं. योग्य वेळी योग्य संगीत आपण पाहताय आमच्या डीजे कडून. हो फटका ऑन साईडला हलक्या हातानं ग्लान्स केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी कॉल. हो वेगाने धावलेत प्रवीण, सॅकिंग एंड वरती डेंजर एंड झोन कडे रिक्स घेतली आणि तिथे मात्र ती 2 धावा कंप्लीटच होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यात, 35 धावा धावफलकामध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 35 अर्थात 35 धावा धावफलकावरती. 3 विकेट्स आल्यात, परंतु आता 4थ्या विकेट साठी अगदी आपण पाहताय ती चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना 11 बॉल मध्ये 26 धावा बनवल्या त्या प्रवीण. आणि आता मात्र सॅकिंग एंड वरती 2 बॉल मध्ये अकाउंट देखील ओपन करता आलं नाहीये. रोशन ऑन स्ट्राईक आहे, शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय गोलंदाज लक्ष्मण कोंडे गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक, 4थं षटक मार्गस्थ. हो लक्ष्मण कोंडेचा हा बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय टर्न होतोय आणि तिथून बॅटर फक्त संभ्रमातच राहिलेत, आशाभूत नजरेनं त्या बॉल कडे पाहत राहिलेत अगदी जाग्यावरती आणि तिथून तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वरती प्रवीणला विचारलं जात आहे, परंतु प्रवीण देखील सांगतायत की बरोबर बॉलच आहे. ओ फटका दमदार आहे रोशनचा, बॉल चालला लॉंग लेग क्षेत्रामध्ये, सीमा पार, हाय यूज हँडसम दर्जेदार षटकार. धाव फलक्यावरती या षटकारानंतर आपण पाहताय यावेळी बरोबर अगदी आपण पाहताय पीक केलं, थोडेसे आतमध्ये झाले, शफल झाले आणि जो खऱ्या अर्थानं लेग कटर होता त्याला पीक केलं आणि तिथून मात्र तो षटकार आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड द विकेटनं. हो क्लीन बोल्ट, पुढे सरकले पाठीमागच्या दरवाजानं, चोर चोरी करून निघून गेलाय. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. अगदी आपण पाहता रोशन पुढे सरकले, बॉल पडला, अगदी आपण पाहता लेग कटर होता तो आतमध्ये आला आणि बरोबर अगदी एस्टा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला रोशनचा. चला ऐकवीर अंबरपडा विपक्ष जे हनुमान टाकाची वाडी वडवल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे.
योगेश जुले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज झाले. त्यांचे जवळचे मित्र त्यांच्याकडनं एक षटकारासाठी 500, परंतु पहिलाच बॉल टॉपीस लागली आहे. बॉल हवेमध्ये पकडली, कॅच आणि पहिल्याच बॉलवरती बास झालेत योगेश जुले. रुपेश कोंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दाबा धाव फलकावरती अगदी आपण पाहता 41 दाबा धाव फलकावरती. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहता ना की प्रवीण अगदी आपल्याला पाहायला मिळतात. राजा बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये राजा. 41 धावा धावफलकावरती 4 ओव्हरची मॅच आहे. 3.4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 41 आल्यात, विकेट आल्यात 5 जय भवानी अर्बन टीमच्या. शेवटचे 2 बॉल हो हलक्यातनं अगदी आपण पाहताय स्केअर केलाय. शॉर्ट थर्ड मला डायरेक्ट हिट आणि तिथे स्क्वेअर लेग पंचांनी मात्र DRS ची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला आहे आणि आता राजेंद्र भोईर सर या आपण इथे चेक करायचं आहे. प्रवीणला असं वाटलं होतं की मात्र सहजरित्या फलंदाज OUT प्रवीण आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील हो ब्लॉक होल मध्ये टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव इथून आपण पाहताय. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये जय भवानी अर्बन टीमनं दाबा बनवलात. रोहित 11 बोतिवली टीमच्या अगेन्स्ट आपण पाहता 42 आणि आता टार्गेट ठेवलाय ते रोहित 11 बोतिवली टीमच्या अगेन्स्ट मात्र 43 या धावसंख्येचं मोठं टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत आणि या 43 धावसंख्येचा पाठलाग इथून ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील माडी सर. आपल्या शुभ असते नाणेफेकचा कौल या ठिकाणी करूया. या सर मेजर या आपण पण या. टॉस या ठिकाणी केला जातोय. ज्या अनुमान टाकाजीवाडी भडवल विपक्ष ऐकवीर अंबरपडा 2 संघादरम्यान नाणेफेकचा कौल या ठिकाणी होतोय. कॉल आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथे हेडे टॉस जिंकलाय या ठिकाणी पाहतोय. जानुमान टाकाजोडी भडवल संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. ऐकला बरोबर संघ
दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. तिथे जोडले गेले व्हॉइस ऑफ बदलापूर मिस्टर मॅडी सर. या सर सदाबाई या आणि अमितभाई यांच्या शुभ हस्ते मेजर्स आपलं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. तर महाराष्ट्र पोलीस नात्याने कार्यरत असलेले आमचे प्रशांत सर आणि किशोर सर या ठिकाणी उपस्थित आहे. या सातबाई नजे आणि अमितभाई खोत यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं अर्थात महाराष्ट्र पोलीस यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर मेजर प्रशांत सर या आपलाही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मेजर प्रशांत सर यांचे या ठिकाणी स्वागत केले जाते. धन्यवाद सर. ओ टू कॉम्बॉक्स मिस्टर मॅडी सर. चला धन्यवाद. बादशा दिशेने आपण जाऊ. पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एका बाजूला भुतिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ आहे. ओ स्विच हिट फटका चांगला आहे. अर्बन टीमच्या विरोधात आपण पाहतोय काय आक्रमक पवित्रा धारण केलाय. स्वीट हिट बॉल चालला सीमा पार ठोकलाय. अक्षयने पहिला झेल जो ड्रॉप केला त्याचा अगदी आपण पाहतोय या प्रात्यक्षिक पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त या ठिकाणी फटका आपण पाहतोय. त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतात बॅटर शंकर. चांगलं बॅटल मैदानावरती रंगणारे. भोतिवली संघ जर जिंकला तर रुपेश कोंडे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे त्या संघासाठी. पहिल्या बॉलवरती 2 आल्या त्यानंतर 6 आणि आता डॉट बॉल कमबॅक करतात या षटकामध्ये. 43 ची गरज आहे मॅच मध्ये. शॉट ऑफ गुडलिन पुन्हा एकदा आपण पाहतो. एसटी रक्षक बीट लॉंग स्टॉप एंड लाईनला दर्जेदार आपण पाहतोय. 22चा चौकार. धावा मिळतील 4. आपण पाहिलं तर हा नशीबाचा चौकार बडावा लागेल संदीप या मॅच मध्ये. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक स्टोक. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना झेल सोडल्यानंतर या ठिकाणी धावा धावफलकावरती या ठिकाणी बनल्या गेलेल्या आहेत आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा चौकार ऍड होईल. आमचे ऑफिशियल स्कोरर थोडेसे लेट आहेत परंतु हरकत नाहीये. नितेश तरे आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील दर्जेदार धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त फटकेबाजी आहे. झेल सोडल्यानंतर मात्र आपण पाहतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये करामतच केली आहे. बॅटर शंकरच्या बॅटमधून आलेला
धमाकेदार षटकार. बावीस धावा धाव फलकामध्ये झालेले 43 धावांची गरज म्हणजे आता 18 बॉल आणि आता 21 धावांची इथून गरज असणारे बॅटिंग करणारी टीम रोहित 11 भुतिवली संघ आपण पाहतोय का बॅटिंग केली आहे. झेल सोडल्यानंतर आता पूर्णपणे पस्तावा झाला असेल मी तर म्हणेन टीम अर्बन संघाला, कारण एकंदरीत 5 बॉल मध्ये 22 धावा या ठिकाणी तब्बल कुटण्यात आलेले आहेत. 18 बॉल 21 ची गरज. ऋषिकेश आणि शंकर ही सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो आणि आता गोलंदाज प्रवीण बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. दामत गावाच्या एंड कडूनच हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. बोथ एंड चांगली गोलंदाजी आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाची. ओ पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला जाऊ दिलं. व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक 23-23. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. भुतिवली संघ जर जिंकला या मॅच मध्ये तर रुपेश कोंडे यांच्या वतीनं तब्बल रोख रक्कम रुपये 5,000 रुपयाचा पारितोषिक संघाला देऊन सन्मानित केला जाईल. गोलंदाज प्रवीण पहिला बॉल दिशेपासून भरकटलेत आणि त्यानंतर लगेचच आपण पाहतो कमबॅक करत असताना एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना नितेश, जर तुमची दिशा खराब असेल तर क्रिकेटमध्ये तुमची दशा व्हायला वेळ लागत नाहीये, परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं काही चुका देखील घडलेल्या आहेत. चुकीला अजिबात माफी नाही हे देखील तितकंच गरजेचं आहे. पहिला झेल ड्रॉप झाला त्यानंतर 22 आल्या, परंतु या षटकामध्ये आता त्याच धावा रोखाव्या लागतील. त्या धावांवरती लगाम लावावी लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय प्रतिस्पर्धी टीम भुतिवली संघाच्या विरोधात खेळणारी टीम R1 आपण पाहतोय. सोळा बॉल 20 धावांची गरज. आणखीन एक वाईड बॉल पडल्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप हा पिचिंग झालेला आहे. एक्स्ट्रा मिळेल. 24 धावा झालेले आहेत. यानंतर होणारी मॅच एका बाजूला हंबरपाडा आणि त्याला फाईट करेल टाकाची बाडी. समोर खेळले अंडर बॉक्स स्टाईल आपण पाहतोय. बॉर्डर वरून चेंडू हळवार पद्धतीने ट्रॅव्हल्स झालेला आहे. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या पद्धतीने संघाची धाबत संख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स ऑन 25. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट सायकल आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक इलेक्ट्रिक स्कूटी तुम्ही पाहतायत. ओ या ठिकाणी आणखीन एक बॉल अगदी आपण पाहतो एक तिखट
बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल. फिरोज खान सर आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेगचे पंच अफजल तिवारी यांना तुम्ही पाहतायत. नक्कीच आपण पाहतो त्याच्या नावाची एक स्पर्धा देखील तुम्हाला 1 फेब्रुवारी पासून जवळजवळ 7 ते 8 फेब्रुवारी पर्यंत पाहायला मिळेल. 8 दिवस ती स्पर्धा याच क्रीडानगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे दर्जेदार आयोजक आहेत. स्विचित करण्याचा प्रयत्न मागे चाललाय बॉल. एसटी रक्षक बीट. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू देखील बीट, परंतु फाईन लीगच्या खेळाडूने थोडस बॅकअप केलंय. तिथे मिळेल एक सिंगल धाव. 27 धाबा बंद केलेत. 43 धाबांचं लक्ष असताना आपण पाहतोय काय जबरदस्त कमालीची बॅटिंग केली आहे. भोतिवली संघाचे फलंदाज सध्या मैदानामध्ये खेळत आहेत. जमेची बाजू या मॅच मध्ये अशी आहे की एकही विकेट त्यांनी गमावलेला नाहीये, परंतु पहिली विकेट मिळेल. आता बॅटिंग करत असताना टीम भोतिवली संघाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बाद. किंवा खरं तर आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये भोतिवली संघ खेळतोय. जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली आहे. अजून एक पारितोषिक भोतिवली संघासाठी आलेले आहे. महेंद्र शेठ थोरवे आमदार यांचे कट्टर समर्थक अमरजी मिसाळ साहेब यांचे बंधू शिवाजी मिसाळ यांच्या वतीनं सलग लागोपाठचे 3 षटकार जर कोणत्या बॅटरच्या बॅटमधून आले तर 3111 रुपयाचं पारितोषिक टीम भोतिवली संघासाठी असणार आहे. शेवटचा बॉल या षटकातील शफल चालीत संपर्क व्यवस्थित जुळून आला नाही. शेवट राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती. शेवट त्यांनी गोड केलंय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि आता धाबसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. येणारे 12 बॉल विजयासाठी गरज असेल ते म्हणजे 16 धावांची. हरीश कदम यांच्या वतीनं देखील सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओ मामा 12 बॉल 16 धावांची गरज. बघा पुरमबाई बेस्ट बॅटर आहेत ते दामचे. बघा ऑन स्क्रीन तुम्हाला कॅमेरामॅनने देखील कव्हर केलेलं आहे. बाबा हळूहळू जाऊन नेरळला पेट्रोल भरून या. 12 बॉल 16 धावांची गरज. या बाया मामा पहिला बॉल बाटची कडा लागली. पॉइंट मध्ये गलीमधून चेंडू थोडासा ट्रॅव्हल्स झालाय. अगदी घरंगळत तोपर्यंत एक सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कुणाल बात्रे यांच्या समवेत आहेत. खरं तर ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचे फाउंडर ऑफिशियल अपडेटर सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण दामत नगरी म्हटल्यानंतर ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटीचा प्रश्न आला म्हणजे आपण पाहतो त्याचं उत्तर एकच, ते म्हणजे ओमसाई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा लागेल. रोहित 11 भोतिवली संघाला. फलंदाज बाद.
28 धाबांवरती लागलेला दुसरा धक्का मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर असं वाटलं होतं की हा सामना लवकर जलद गतीने लवकर या ठिकाणी संपला जाईल, परंतु काय गोलंदाजी करतायत. शेवटपर्यंत हार मारायला तयार नाहीये टीम R1 या मॅच मध्ये. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये बॉल चाललाय. शतरक्षक वेगाने आलेत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल, फंबल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. एका बाजूला भूतविली संघाला जिंकायचं जरूर, परंतु टीम R1 संघाला हार नाहीये मंजूर. 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने संघाची धावा संख्या 30 वरती पोहोचली आहे. 43 ची गरज, 9 बॉल, आता 13 धावांची गरज. शेवटचे 3 बॉल. गोलंदाज मयुरेश आपण पाहतोय, कमबॅक त्याला करावा लागणार आहे. डॉट पर्सेंटेज वरती भार द्यावा लागेल. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो पुन्हा एकदा चेंडू अस्कबार निघला, ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळेल. स्वतः गोलंदाज मयूर चेंडूला गॅदर करतात. एक धाव अत्यंत महत्वाची आहे या मॅच मध्ये. ती धाव वाचवण्याचा प्रयत्न करते. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट मैदानावरती आपण पाहतो नितेश तरे. खरं तर सोन्याचा भाव आता 1 लाखापेक्षा जास्त आहे, परंतु आता या मॅच मध्ये एक चेंडूची किंमत, एका धावेची किंमत लाखापेक्षा देखील भारी आहे. अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अर्बन टीमचा मयुरेश पुढे खेळण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका क्रिकेटचा खेळ असं सगळीकडे असतं, परंतु आता आपण पाहतो अर्बन टीमने मैदानाच्या आतमध्ये या चुका त्यांना टाळाव्या लागणार आहेत. 1-2 जवळ जवळ झेल ड्रॉप करण्यात आलेले. कदाचित ही कॅच होती की ही मॅच, हे आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 10 धावांची गरज. स्विचित करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं बॅकअप मिळाले त्या ठिकाणी आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. 34 34 धावा, 43 धावांचं लक्ष्य. सामना शेवटच्या अंतिम षटकापर्यंत चाललेला आहे. 6 बॉल 9 धावांची गरज. सामना कोण जिंकेल याचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये. एका बाजूला टीम R1 खेळते तर दुसऱ्या बाजूला टीम रोहित 11 भूतिवली, परंतु या प्रश्नाचं उत्तर अजूनही येणं बाकी आहे. सामना जर भूतिवली संघाने जिंकला तर रुपेश कोंडे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जबरदस्त अतितटीची मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर सह्याद्रीच्या कुशीत बसलेले क्रीडांगण आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेले क्रीडांगण, थंडगार मंद मंद वारा अगदी क्रीडा नगरीमध्ये वाहताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 9 धावांची गरज, परंतु असा सामना जेव्हा रंगतदार स्थितीमध्ये येतोय तेव्हा मात्र सामना गरम झालेला देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 6 बॉल 9 धावांची गरज. सुरुवातीला जर डॉट बॉल विकेट आली तर पुन्हा एकदा अर्बन टीम या मॅच मध्ये डोकं वर काढेल. एखादा मोठा फटका आला तर प्रतिस्पर्धी टीम रोहित 11 भूतिवली संघ या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवेल. कोण कोणावरती भारी पडेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. मॅच मध्ये जबरदस्त सामना. जो जिंकेल तो थेट 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. जो पराभूत होईल त्याला मात्र इथून या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागणार आहे. त्या संघाचा प्रवास मात्र इथे थांबेल. 6 बॉल 9 धावांची गरज. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जयेश वरती जबाबदारी देण्यात आली आहे. टीम R1 संघाच्या वतीनं स्कोअर ऑफ द विकेट. चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसवलेत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. इथे झाली आहे चूक. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. धावा आणि धावांसाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करते टीम रोहित 11 भूतिवली संघाला माहिती आहे R1 संघ देखील एक मोठा संघ आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या विरोधात काय जबरदस्त फाईट देत आहेत. प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न टीम भूतिवली संघाने केलेले. 5 बॉल 7 धावांची गरज. टॅप करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ वरून चेंडू ट्रॅव्हल झालेला. एक सिंगल.
त्याच्यावरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सुरुवातीला 2 धावा आल्या, यानंतर 1 आणि आता आपण पाहतोय समीकरण 4 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. जबरदस्त कामगिरी, क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन प्रेक्षक देखील या मॅचचा भरभरून आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू आजच्या रात्रीमध्ये. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रात्री के यात्री सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. ओ मागे बॉल आणि झेल टिपली आहे. R1 टीम चा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळालाय. प्रेक्षक देखील या ठिकाणी टाळ्यांचा आवाज करतायत. फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन टीम. भूतिवली संघाला लागणारा तिसरा धक्का. बॉल 6 धावांची गरज. आज कुणाल आज एक सामना मी डे फॉर्मॅट मध्ये पाहिलेला आहे. कुळगाव संघाने तो सामना जिंकला होता. 3 बॉल 6 धावांची गरज असताना षटकार ठोकला होता आणि त्याने प्रतिस्पर्धी टीमला हेच सांगितले, अरे आ देखिए जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. 3 बॉल 6 धावांची गरज. आता मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके देखील वाढलेले पाहायला मिळत आहेत. सामना तितका रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. एका बाजूला गोलंदाज जयेश तर दुसऱ्या बाजूला नवीन आलेला फलंदाज प्रतीक. 3 बॉल 6 धावांची गरज. यावेळेस टायमिंग प्रॉपर होईल का? हो, आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम रोहित 11 भूतिवली टीम. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. लॉंग ऑन ला खेळाडू होता परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर आणि काय स्ट्रोक होता. विनिंग जबरदस्त आपण पाहतोय फटका. रोहित 11 भूतिवले संघाने आपण पाहतोय जबरदस्त करेक्ट कार्यक्रम या मॅच मध्ये केलेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. रुपेशजी कोंडे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मात्र झेल सोडल्यानंतर कमालीची बॅटिंग केली आहे तोच बॅटर शंकर कोंडे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय रोहित 11 भूतिवली संघ, तो शंकर ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.